हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्या समारंभामध्ये बनवतात तसा व्हेज पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे पूर्ण व्हिडिओ. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. भरपूर प्रमाणात मी भाज्या घेतल्या आहेत. बासमती तांदूळ धुवून ठेवला आहे. टॉमॅटो, लाल मिरची, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, कांदा, फ्लावर घेतला आहे, कोथिंबीर, टॉमॅटो, कढीपत्ता चिरून घेतला. सर्वप्रथम आपण मोहरी टाकली आहे. मोहरी तेलामध्ये छान अशी फुटून द्यायची. त्यानंतर आपण जिरे टाकले आहेत आणि त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. कढीपत्ता आहे तो मी चिरून टाकला आहे आणि हिरवी मिरची बघा अशा प्रकारे कट करून आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. कांदा आहे तो सर्व छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत मैत्रिणींनो. खूप सुंदर आणि करायला एकदम सोपा, झटपट होणारा आहे बघा. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. जेव्हा घाई गडबड असेल ना तेव्हा तर अवश्य बनवा. अगदी काहीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होतो. हे बघा. आता त्यानंतर आपण लसणाची पेस्ट त्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल आणि छान अशी आपण त्या कांद्यामध्ये मिक्स करून परतून घेणार आहोत. लसणाने खूप छान असा फ्लेवर येतो. छान तेलामध्ये भाजायचं आहे बघा लसूण कांद्याबरोबर. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण गाजर सर्वप्रथम टाकणार आहोत, कारण गाजर थोडंसं वेळ लागतो शिजायला. शिमला मिरची टाकणार आहोत. त्यानंतर टॉमॅटो, फ्लावर, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, सर्व भाज्या आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत बघा. आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर टेस्टी होतो आणि करायला एकदम सोपा. ज्या तुमच्या घरामध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही ते वापरू शकता. हळद पावडर टाकली आहे त्यामध्ये. त्यानंतर बटाटा साल काढून त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस केले आहेत ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. मी बटाटा दाखवला नव्हता आणि फ्रोझन मटार पण मी दाखवला नाही, तो नंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे. छान असं आपण परतून घेत आहोत बघा. त्यानंतर मी बिर्याणी मसाला टाकला आहे छोटा, अर्धा चमचा, आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा. माझ्या लाल मिरचीमध्ये धणे जिरे आहे त्यामुळं मी ते पावडर वेगळी टाकली नाही. तुमच्या लाल मिरचीमध्ये नसेल तर तुम्ही धणे जिरे पूड वेगळी त्यामध्ये घालू शकता आणि छान असं परतून घेतो आहे. त्यानंतर आपण जो बासमती तांदूळ 1 वाटी मी घेतला होता, धुवून निथळत ठेवला होता आपण, छान तो भिजला आहे अर्धा तास आपल्या भाज्या वगैरे छान चिरून होईपर्यंत. हे बघा अशा प्रकारे छान असं आपण परतून घेतो आहे. खूपच छान अप्रतिम लागतो बघा. जसं तुम्ही कुठल्या समारंभात खाताना तसाच अगदी होतो. अशा प्रकारे मैत्रिणींनो बनवून बघा. त्यानंतर हे बघा फ्रोझन मटार मी फ्रोझन करून ठेवला आहे फ्रीजरमध्ये. तो मी अगोदर काढून ठेवला होता. तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुतला. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण त्यानंतर गरम पाणी घालणार आहोत. मी इथे 1 वाटी तांदूळ घेतली होती, मोठी तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी 2 वाट्या घातल्या आहे. आमच्याकडे थोडासा मऊ भात लागतो म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलं आहे. तुम्हाला जर एकदम सुट्टा फडफडीत करायचा असेल तर तुम्ही पाणी कमी वापरू शकता. हे बघा छान अशी उकळी आली आहे आपल्या व्हेज पुलावला. मस्तच इतका छान घमघमाट सुटला आहे की नाही, की आपण आता गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत आणि झाकण ठेवून मस्त त्याला वाफ देणार आहोत. हे बघा 5 मिनिटानंतर बघू शकता आपण एवढा सुंदर झाला आहे. आपण आता तो खालीवर करणार आहोत कारण भाज्या आहेत त्या सर्व वरती आल्या आहेत. मग आपण खालीवर अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर तो तांदूळ आहे तो त्याचे तुकडे होतात. हे बघा खालीवर करून घेतला आहे आणि छान असं आपण पुन्हा त्याला झाकण ठेवणार आहोत 2 मिनटासाठी, कारण आपला भात झाला आहे अगदी 90% पूर्ण. हे बघा मस्तच तयार झाला आहे आपला व्हेज पुलाव. बघा किती मस्त झाला आहे. अगदी झटपट, अजिबात वेळ लागला नाही त्याला करायला.
त्यानंतर वरण अशी छान कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपण आता प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. खूपच सुंदर टेस्टी असा आपला व्हेज पुलाव तयार झाला आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल. हे बघा किती सुंदर, अगदी बघता क्षणी खावासा वाटेल असा आपला व्हेज पुलाव तयार झाला आहे मैत्रिणींनो. हे बघा मस्तच, आणि पूर्ण आपण वरनं थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग करणार आहोत. मस्त झाला आहे बघा, झटपट, अगदी अजिबात वेळ न लागता व्हेज पुलाव तयार झाला आहे. चला तर एक लाईक करून घ्या. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग अशा छानशा रेसिपीमध्ये. सर्वांचे आभार. बाय बाय.